नागपुर शहर में एजी एनवायरो कंपनी की लापरवाही और ढीली कार्यप्रणाली के कारण एक सफाई कर्मचारी की दर्दनाक मौत हो गई। मृतक की पहचान सिद्धार्थ घोड़के के रूप में हुई है, जो पिछले कई वर्षों से कंपनी में सफाई कर्मचारी के रूप में कार्यरत था। बुधवार बाजार इलाके में कचरा संग्रहण का काम चल रहा था, तभी कचरा ढोने वाले वाहन में अचानक तकनीकी खराबी आ गई। इस दौरान सिद्धार्थ वाहन के बीच में फंस गया और गंभीर रूप से घायल हो गया। मौके पर ही उसकी मौत हो गई। घटना के बाद बड़ी संख्या में सफाई कर्मचारी विरोध में सकरदरा पुलिस थाने पहुंचे। मृतक के परिवार को 1 करोड़ रुपए की आर्थिक सहायता और उसकी पत्नी को स्थायी नौकरी देने की मांग की जा रही है। साथ ही कंपनी के गैर जिम्मेदार अधिकारियों पर सख्त कार्रवाई की मांग भी तेज हो रही है। एजी कंपनी एजी एनवायरो 5 झोनमध्ये यांचे कचरा संकलनचं काम आहे। त्या 5ही झोनमध्ये जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांसोबत व्यवस्थित व्यवहार होत नाही। म्हणजे कंपनी कचरा उचलते, जे मुलं उचलतात त्यांना ग्लोव्स नाही, त्यांना मास्क नाही, त्यांच्या गाड्या एवढ्या खराब आहे की त्या गाड्याने कुठे काय ॲक्सिडेंट होतात ते तिकडे दाबून देतात। रोज काही ना काही यांच्या कंपनीचे हादसे होतात। कधी हात कोणाचा कटला जातो, कधी डोकं फुटते। आज एक पोरगा हायड्रोलिक गाडीच्या खालती येऊन दबला। ती हायड्रोलिक गाडी ते तुमच्या घरासमोर येते, तुमच्या घरासमोरून जी कचरा संकलन करते आणि बुधवारी बाजाराच्या डंपिंगमध्ये ती पलटवते। जेव्हा तो उठला डाला, त्याचा नट ढिला आहे, तो नट ढिला आहे, त्याला दुरुस्ती करायची। याच्या अगोदरही तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे कंपनीकडे, पण ती मशीन सुधारली नाही, ती मशीन अजूनपर्यंत सुधारवल्या गेली नाही आणि आज त्याच्या खालती दबून एक जीव गेला आहे। ही खूप मोठी हानी एक गरीब परिवार झाली आहे। त्याची आई इथे बसली आहे, त्याच्या बायकोची तब्येत खराब झाली, ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली। कंपनीचा कोणताही व्यक्ती दखल घ्यायला तयार नाही आहे। कंपनीवर योग्य कारवाई व्हावी, गाड्यांची चौकशी व्हावी, आरटीओने ही चौकशी करावी, त्या गाड्या बंद कराव्या। महानगरपालिकेवरही गुन्हा दाखल करायची वेळ आली तर करायला लागेल, कारण महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टी माहीत असून महानगरपालिकेने यांच्यावर कोणती कारवाई केली नाही। सोबतच या आईला कंपन्सेशन भेटलं पाहिजे, म्हणून मी यांच्यासोबत उभा आहे आणि कंपन्सेशन भेटल्याशिवाय मी हलणार नाही, ही माझी भूमिका आहे। यांची गैरसोय आहे, यांच्या गैरसोयीमुळे माझ्या मुलाचा अपघात झाला, घटना घडली। यांच्या गाड्या बरोबर नाही राहत, नट बरोबर राहत नाही, कंपनी बरोबर सर्व्हिसिंग करून देत नाही। तर मला माझ्या सुनेला ड्युटी पाहिजे आणि 1 करोड पाहिजे। गाडी खाली करत होतो, गाडी खाली करून अशी बाजूला लावली, तो आम्हाला पडून दिसला। काय झालं कसं झालं हे तर माहीत नाही, पण ते गाडीचा डाला त्याच्या अंगावरती पडला। ते नट बोल्ट टाईट करत होता, डाला वरती होता, ॲटोमॅटिक डाला पडला की मग पाडल्या गेला हे आम्हाला माहीत। मेंटेनन्स बरोबर नाही, गेअर फसला होता गाडीचा।